नमस्कार. मनरेगामधून विहीर करायची आहे पण अर्जच बाद होतोय असं अनेकांसोबत होतं. पण असं नक्की का होतं, काय चुकतंय आपलं? चला तर मग आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण हेच अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आणि ही जी सगळी माहिती आहे ना, ती थेट प्रशासकीय अनुभवातून आलेली आहे. कारण यासाठी आपल्याला मार्गदर्शन केलंय गटविकास अधिकारी श्री प्रकाश पोळ यांनी. त्यामुळे माहिती एकदम पक्की आणि खात्रीशीर आहे. बघा, आपलं सगळ्यांचं स्वप्न हे असं काहीतरी असतं, बरोबर? एक छान पाण्याने भरलेली विहीर जी आपल्या शेतीला पाणी देईल, आपलं उत्पन्न वाढवेल. योजना यशस्वी झाली की असाच फायदा होतो. आणि विचार करा, यासाठी सरकार तब्बल 5 लाख रुपयांपर्यंतचं अनुदान देते. हो, 5 लाख रुपये. रक्कम खरंच खूप मोठी आहे आणि शेतकऱ्यांसाठी तर खूपच मोलाची आहे. पण मग प्रश्न हाच आहे की इतकी चांगली योजना आहे, एवढा मोठा अनुदान मिळतंय, तरीसुद्धा इतके अर्ज बाद का होत आहेत? नेमकं काय चुकतंय? चला, आता आपण एक एक करून अर्ज बाद होण्याची मुख्य कारणं पाहूया आणि तुम्हाला सांगतो या चुका खूप किरकोळ आहेत ज्या आपण सहज टाळू शकतो. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात जास्त होणारी चूक म्हणजे अर्जातल्या त्रुटी. म्हणजे बघा, प्रपत्र अ जो आपला मुख्य अर्ज असतो तोच अर्धा कच्चा भरलेला असतो. कधीकधी सोबत ब प्रपत्राचं हमीपत्र नसतं. आणि सगळ्यात कॉमन चूक, अर्जावर लाभार्थ्याची सहीच नसते. मग अर्ज बाद नाही होणार तर काय होणार? बरं, फक्त अर्जातल्या चुका नाहीत, जमीन आणि जॉब कार्डबद्दल पण काही महत्त्वाच्या अटी आहेत. त्या पूर्ण नाही झाल्या तरी अर्ज बाद होऊ शकतो. आता हा मुद्दा नीट समजून घ्या. लाभार्थ्याच्या नावावर कमीत कमी 40 आर म्हणजे 1 एकर, पण सलग जमीन पाहिजे. इथे तिथे तुकड्या तुकड्यातली जमीन एकत्र करून नाही चालणार. एकाच गटात सलग 1 एकर जमीन हवी. आणखी एक मोठी अडचण येते ती म्हणजे 7/12 उतार्याची. जर तुमच्या सातबाऱ्यावर आधीपासूनच विहीर, बोरवेल किंवा कूपनलिका अशी नोंद असेल तर तुम्हाला नवीन विहीर मंजूर होत नाही. त्यामुळे अर्ज करण्याआधी आपला 7/12 नक्की तपासा. आता हे बघा, समजा तुमचं गाव एखाद्या धरणाच्या किंवा कॅनालच्या पाण्याखाली येत असेल, म्हणजे सिंचन प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात येत असेल, तर अशा गावात मनरेगामधून विहीर मंजूर होत नाही. कारण तिथे पाण्याची सोय आधीच आहे असं मानलं जातं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, जॉब कार्ड. फक्त मनरेगाचं जॉब कार्ड असून चालत नाही, ते ॲक्टिव्ह म्हणजे चालू पाहिजे. जर तुमचं जॉब कार्ड जुनं झालं असेल, बंद पडलं असेल, तर तुमचा अर्ज तिथेच थांबतो. त्यामुळे ते अपडेटेड आहे की नाही हे नक्की तपासा. चला, आता कागदपत्रांबद्दल बोलूया. अर्ज तर बरोबर भरला, पण सोबतची कागदपत्र चुकीची असली तरी पंचायत होते. बघूया काय चुका होतात. काय होतं की 7/12 पूर्ण नसतो, फेरफार उतारा जोडलेला नसतो. जमीन जर सगळ्या भावंडांच्या नावावर असेल तर बाकीच्यांचं संमतीपत्र लागतं, तेच नसतं. कधीकधी चुकीचा नकाशा जोडला जातो. लक्षात घ्या, यापैकी एक जरी कागद कमी असलं ना तरी सगळा प्रस्ताव बाद होतो. त्यामुळे कागदपत्र पुन्हा पुन्हा तपासा. बरं, मग आता एवढ्या सगळ्या चुका ऐकून टेन्शन आलं असेल, पण घाबरू नका. या सगळ्या चुका टाळून अर्ज मंजूर करून घेण्यासाठी काय करायचं याचं उत्तर खरं तर खूप सोपं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, अर्ज बाद होण्याला योजना जबाबदार नाहीये. जबाबदार आहे आपल्याकडे असलेल्या माहितीचा अभाव. आपल्याला जर योग्य आणि पूर्ण माहिती मिळाली तर या सगळ्या चुका सहज टाळता येतात. म्हणजे बघा, गणित एकदम सोपं आहे. योग्य माहिती घ्या, त्याला योग्य कागदपत्रांची जोड द्या, झालं. तुमचा अर्ज मंजूर होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. शेतकऱ्यांसाठी अशाच उपयोगी आणि महत्त्वाच्या योजनांची माहिती, तीही अगदी सोप्या भाषेत मिळवत राहण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे पुढची महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोचेल. धन्यवाद.